जय गणेश. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती उत्सव मंडपातनं मी आहे आर.जे. केदार जोशी. आपल्यासोबत ट्रस्टचे कोषाध्यक्ष आहेत महेशजी सूर्यवंशी. महेशजी, जय गणेश. उत्सवाचा आज 6वा दिवस आहे. आज गौरी जेवणार आहेत आणि आजची गर्दी पण त्या तुलनेने कमी आहे. काय सांगाल या ठिकाणची व्यवस्थेबद्दल? श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पांच्या क्षणभराच्या दर्शनासाठी या संपूर्ण 10 दिवसाच्या गणेशोत्सवामध्ये 2 कोटी लोक येतात असा आमचा आजपर्यंतचा अनुभव आहे. आणि ही गर्दी दरवर्षी वाढते. यावर्षी मेट्रोनी जवळजवळ रात्री 2 वाजेपर्यंत आणि पहाटे 6 वाजेपासून मेट्रो सेवा ही अव्याहतपणे सुरू ठेवल्यामुळे आणि गणेश भक्तांचं बाप्पांवर असलेल्या अपार श्रद्धेमुळे या संख्येमध्ये 25 ते 30% वाढ होईल. आणि ती पहिल्या दिवसापासून दिसते, जाणवते आपल्याला. आता आज गौरी बसत आहेत, त्यामुळे आजचा सोमवार असल्यामुळे एकमेव हा दिवस त्यातल्या त्यात हा रिलीफचा आहे, कमी गर्दीचा आहे. परंतु उद्या मंगळवारपासून ही प्रचंड गर्दी जशी शनिवार रविवार अनुभवली तशी राहण्याची शक्यता आहे. या पद्मनाभ स्वामी मंदिरामध्ये बाप्पा विराजमान झाल्यानंतर बाप्पांचं जे दर्शन आहे, त्यांचं जे चैतन्य स्वरूप आहे ते अतिशय लोकांना आकर्षित करतं आहे. आणि लोकांना जर आपण पाहिलं तर मंडपात प्रवेश करत असताना त्यांची दृष्टी ही केवळ आणि केवळ गणपती बाप्पांच्या मूर्तीवर ही खिळलेली आहे. त्यामुळं त्या गोष्टीसाठी त्याला सर्वात प्राधान्य हे आम्ही दिलेलं आहे. हे रेलिंगची व्यवस्था केलेली आहे आणि बाहेर पडण्यासाठी देखील दोन्ही बाजूला आमची जवळजवळ 23 फूट फ्रंटेज हा सोडलेला आहे वाय शेपमध्ये. त्यामुळे अतिशय सुलभ दर्शन या तमाम गणेश भक्तांचं होतं आहे. मंडपामध्ये पहाटे 4 वाजता अभिषेक व्यवस्था सुरू होतात आणि सायंकाळी 6 वाजेपर्यंत चालतात. गणेश आगाच्या व्यवस्था हे पहिल्या 5 दिवस या मंडपामध्ये आणि 2 दिवस मंदिरामध्ये सुरू असतात. गणपती बाप्पांना वेगवेगळ्या पदार्थांचे भोग हे गणेश भक्तांकडून लावले जातात आणि रात्री 8 नंतर त्याचं वितरण हे गणेश भक्तांना केलं जातं. अनेक व्यवस्था या उत्सवाच्या माध्यमातून या ठिकाणी आपण केलेल्या आहेत. या ठिकाणी 12 पुण्यातल्या प्रतितयश हॉस्पिटलचे डॉक्टर, तज्ज्ञ डॉक्टर हे 24 तास या रुग्णसेवेसाठी या ठिकाणी उपलब्ध आहेत. आणि आपण मागील वर्षीपासून प्रत्यक्ष लाईव्ह ICU या ठिकाणी केलेलं आहे, ज्याच्यामध्ये 3 व्हेंटिलेटर बेड आहेत आणि 6 O2 बेड आहेत. म्हणजे कुठल्याही प्रकारच्या आपत्कालीन परिस्थितीसाठीचं देखील नियोजन हे दगडूशेठ ट्रस्टच्या वतीने आपण केलेलं आहे. ही इथे CCTV कॅमेऱ्यांची व्यवस्था आहे, सुरक्षा रक्षक आहेत, आमच्या मंडळाचे 500 व्हॉलेंटियर्स आहेत, पोलीस कर्मचारी आहेत. अतिशय आनंदात आणि उत्साहात, विशेष म्हणजे पोलीस दलाचं अतिशय मोलाचं सहकार्य हे आपल्याला या ठिकाणी मिळतं आहे. विविध प्रसारमाध्यमांचं देखील सहकार्य मिळतं आहे. आपण पाहतो आहे की देशभरातनं भाविक येत आहेत आणि परदेशातनं देखील भाविक हे आपल्याला बघायला मिळतात. ती संख्या आता भविष्यात ह्या 2-4 दिवसात वाढण्याची शक्यता आहे. गणपती बाप्पांचा हा उत्सव 175 देशामध्ये होतो आहे. हीच या बाप्पांची महती आहे. हा गणेश उत्सव आहे. उत्सव निश्चितपणे आपण खूप मोठ्या प्रमाणात धूमधाममध्ये साजरा करतो आहे. परंतु उत्सव ज्याचा आहे तो भगवान गणेश आहे. बाप्पांना समजून घेण्याची गरज आहे. आज 175 देशामध्ये जगामध्ये एकमेव हा देव असेल की त्याची एवढी भक्ती, एवढी पूजा, एवढी अर्चा केली जाते. त्यामुळे ह्या गणपती बाप्पा हा खऱ्या अर्थाने विश्वव्यापी जे संतांनी आपल्याला सांगितलेलं आहे त्या दृष्टिकोनातनं दगडूशेठ बाप्पांच्या दर्शनाला या पुण्यनगरीमध्ये हे भाविक एवढ्या मोठ्या संख्येने येताना आपल्याला दिसत आहेत. मी या गणेशोत्सवाच्या निमित्ताने सर्व गणेश भक्तांना मनापासून शुभेच्छा देतो. आपल्या लाडक्या बाप्पांचं दर्शन घ्या आणि पावन व्हा. धन्यवाद. जय गणेश. जय गणेश.